हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिक्षयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. ಸುಗ್ರೀವು ರಾಮಾಲ್ ಬಾಯಿಲ ಸೀತೆಲೆ ಅನ್ವೇಷಣೆ ಕತಿರ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಾಕ ವಿನತ ಮಳೆಲ್ ಸೇನಾತಿ ಪತಿಲ್ ಒಟ್ಟು ಸುಮಾರು ವಾನರ ಸೈನ್ಯ ಪೆಟ್ಟೆಯಿತ್ತು. ಅತ್ತ तागेले प्रितीचे वानरांक पुरे ಒಟ್ಟು करून दक्षिण दिक्का पेटयता म्हळ्यार मनांतू रावण दक्षिण दिक्का चमकलेले ताणें पळयला पुष्पका विमानारी तशी मनांतू तागेल्या मनांत रावण दक्षिण दिक्कांतू आस म्हणलेले आशिल्ले देखून दक्षिण दिक्काक तागेले प्रितीचे वानरांक पेटयता. कोण कोण म्हळ्यार नीलू, हनुमंतू, जांबवंतू, सुहोत्रू, शरगुल्म, गज, गवाक्ष, गवय, सुषेण, मैंद, द्विविध, गंधमादन असंग अशी मस्त अंगद समीत मस्त वानर विरांक तांगेल सैन्य समीत पेटयला ताणें. आनी त्या दक्षिण दिक्कांतू खंयची खंयची दुर्गम स्थळ आस ते सुग्रीवान पुराय सांगचे आसा. पर सर्व चार दिक्काचे जना पेटयतना तो थंय कसकस सकळ मेळटा सांगता. ही ताका म्हळ्यार सुरवेकाची पयचे दिसांतू सांगला कसं म्हळ्यार तो तागेल जीव वांचोच खातीर वालिल्या दुखून खंय 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 भुंय संचार करता आशिल्लो वाली शिरकून पडून जमळे खातीर तेच्यान ताका सगळे चार दिक्कान भुंय तूं कसो आसा किशकिंदे चार दिक्कान पुरे गोत आसा. आतां ते दक्षिण दिक्कांत विंध्य पर्वत मागीर न्हंय कंची, नर्मदा, गोदावरी, महानदी म्हळ्यार कृष्णा न्हंयक म्हणचे कृष्णवेणीक आमी आतां ताका महानदी म्हणटाची. मागीर वरदा नदी, मेखला, उत्कला, दशार्ण, अश्ववंती, आवंती हें पुरे नगर जलव्या. मागीर विदर्भ, माहिष्मती, वंग, कलिंग, कौशिक ह्या पुरे नगर मेळटा म्हण म्हणटा. आंध्र राज्य, पुंड्र राज्य, चोलपांड्य, केरळ राज्य हे पुरे दक्षिणाचे. त्या वेळाक मागीर अयोमुख पर्वत म्हळ्यार मलय पर्वत आमी मलय पर्वत म्हणटा पळय ते मलय पर्वतांत पुराय चंदन गंधारू कोसूचो थंय म्हणटात न्हू कसो न्ही एक मलयगिरीच्या चंदन गंधीत म्हूण सांगून एक पद्य आसा तशी मलय पर्वतांचे पुरे चंदनारूक चंदन म्हळ्यार गंधारू कसोचो थंय कावेरी न्हंय मुखार वतना मागीर मलय पर्वत शिखरा वयर तपस्या बशील तसो अगस्त्य तुमकां दिसच्या आसच्या पुरोची ताम्रपर्णी न्हंय मेळटा. ताम्रपर्णी न्हंय नंतर आत्त तंजावूर म्हणटाची पांड्य वंशाचे नगर ते आत्ता आमी ताका तंजावूर म्हणटाची. थंय चंद एक पट्टण आसा भांगराचे बागिलांनी आसूचे. तशीची मागीर समुद्र मेळटा तुमकां. थंय समुद्राला वचून मागीर सीतेक खंय सोदूचें म्हणलेलें एक तुमी निश्चय कोरका. अगस्त्य समुद्रा भितरी एक बंगरा पर्वत दवरला अगस्त्यान तांणी स्थापन केल्ली एक पर्वत व्हरून तांणी समुद्रा भितर घाल ताका महेंद्रगिरी म्हणटाची. तशी तो पर्वत समुद्रा पंदा थंय व्याप्त जावन आसा म्हूण म्हणटा. आनी त्या पर्वतार आसूचे फूल गिल कसले सकट आसा तें पुरे वर्णन करून सांगता तो. आनी थंय दुखून समुद्र मेळटा. ताजे नंतर एक 100 योजन विस्तार द्वीप आसा थंय मनशान वचपाक साध्य ना जाल्यार बारी तेजोमय जावन आशिल्ले द्वीप ते चडावत मठाक आमी आतां सोदूचे रावणाल निवास आसता ना तेंचेच्या पुरो जाल्यार ते समुद्रा वतना मध्यंतू सिमिका म्हणून म्हणलेले एक प्रसिद्ध राक्षस आसा ती समुद्रा वयरच्यान कोण वता तांगेले सावळी धरून तांकां खाता ती सावळी धरून तांकां तांडीता आनी खाता आसो जेवो थंय मेळची लंका द्वीपान जागृत तीक मेळना नाशी सिमिके मेळना नाशी वचची. लंका द्वीपांत सीतेक सोदियाची मेळ्ळी म्हूण जाल्यार मागीर लंके दांटून मुखार चमकल नंतर थंय 100 योजन विस्तृत जावन आशिल्ले पुष्पितका पर्वत आसा. तशी त्या पर्वत आकाशारी ताजे पर्वतांत उदी आकाश थंय
पावता आनी ते तुदीनच आकाशार ग्यारे तांडूच्या जातशी म्हूण दिसता. मागीर त्या पर्वताक एक भांगरा शिखर आसा, एक रुप्या शिखर आसा. भांगरा शिखरांत तो रवी म्हळ्यार सूर्य विश्रांत घेता. रुप्या शिखरांत तो चंद्र विश्राम घेता. म्हळ्यार विश्राम घेवचे ना सुर्यान आनी चंद्रान, तांणी सतत चलनशीलची जाल्यार त्या शिखर कितली एत्तर आसा म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ वेळ थंय सूर्य आनी चंद्र आमकां दिसना, मागीर दिसता सुरू जाता. तेन्ना आमी कशें लेखचें, तांणी न्हिदल्यांची विश्रांती घेवपाची म्हूण जेवप. मागीर कृतज्ञ जनाक, क्रूर जनाक, नास्तिकांक सकट त्या भांगराचे हें रुप्याचें शिखर पळोवचें मेळना. कित्याक म्हळ्यार त्या देवभुमी ते जेवो ते पुष्पित पर्वत दांटून वतरी मागीर सूर्यमान पर्वत मेळटा. थंय दुखून मुखार वतना वैद्युत म्हणलेलो पर्वत मेळटा. थंय दुखून थंय तुमकां जाय खावच्या कंद मूल फल मेळटा वैद्युत पर्वतार, ते खायाची. मागीर थंय दुखून मुखार वचचें कुंजर पर्वत. त्या कुंजर पर्वता वयरी विश्वकर्मान अगस्त्या खातीर एक छंद भवन निर्माण केलेलें. तातूंत भितरी थंय तें भवन थंय तुमकां मेळटा कुंजर पर्वता वयरी. मागीर कुंजर पर्वता वयरी 10 योजन एत्तर असोचे प्रदेशार भोगवती नगर सरपाचें नगर म्हणटाचें. थंय कोणाकय वचचें जायना. कित्याक म्हळ्यार ते रस्ते त्या भोगवती नगराचे रस्ते क्रूर विष सर्प आसाची. ते भोगवती नगरांत वासुकी आसात. तुमकां हे प्रदेशार खंयी स्थिती मेळ्ळी म्हणजे वासुकी नगरांत पूण आसवें म्हूण पळोवका. थंय दुखून मुखार वतना ऋषभ पर्वत मेळटा. गोशीर्षक तंतू भितर गोशीर्षक पद्मकरिश्याम म्हळ्यार रक्तचंदनाचे रूख आसाची. कसले आपुणूच थंय. कित्याक म्हळ्यार घोर जावन आसूचें गंधर्व थंय रक्षण करतर आसाची. ताजे नंतर थंय गंधर्वांगेले देश ते ग्रामणी, शिक्ष, शुक, भब्रू असलप्रे गंधर्वराय थंय आळवीक कोरून आसाची. ऋषभ पर्वत, कुशभ पर्वत ऋषभ न्ही कुशभ पर्वत. ते कुशभ पर्वत ऋषभ पर्वत दांटून मुखार चमकल नंतर थंय रवी, चंद्र, अग्नी असले मनुष्य थंय वास कोरून आसाचे. ते ऋषभ पर्वत थंय दुखून मुखार चमकल नंतर थंय सुर्याल इतले कांतिवंत जावन आसूचे मनुष्य वास करून आसात. तांणी हांगा पुण्यकर्म कोरून तांणी तसले उर्ध्व लोका चमकलेले मनुष्य ते. ताजे नंतर मुखार वचचें जायना. कित्याक म्हळ्यार थंय यमलोक आसा, पितृलोक म्हणटात. थंय यमधर्माले राजधानी आसा, भारी काळोख थंय वचचें जायना. थंय तर मात्र सीतादेवी सदूय शिवाय ताजे पशी मुखारी हांगा मर्त्य लोकाच्यान कोणेय वचचें जायना. मागीर इतली स्थळ हांव पळयलां, हाजे पशी 9 स्थळ तुमकां कसले दिसल्यार थंय वचून सीत पळोवन येया. कोण 1 म्हयनो भितर येवन सीतेक पळयलें म्हूण सांगलें म्हूण जाल्यार ताका म्हगेल समान संपत्तू सुख सकट मेळची तशी करता हांव. तशी तागेल्या पशी व्हड प्रितीच म्हाका कोणय आसना. तो म्हगेल बंधू जाता मुखार सून. तशें तुमी वचाची म्हूण म्हणटा. मागीर पश्चिम दिक्काक सुशेण, मागीर तोरादेवीलो आंदू वालील बायल तारेस न्हू, आतां सुग्रीवाल बायल जावन आसा तशी तागेले तिगेले आंदू सुशेण तागेल्याक सांगता थंय वचुका म्हूण सांगून. आनी सांगता कसो म्हण मरीची म्हणलो मरीची म्हूण प्रसिद्ध जावन आशिल्लो कपी अर्चिश्मान म्हूण म्हणलो महावानर तो. तागेला की मस्त श्रेश्ठ वानर आसाची. गरुडाल पशी चड एक ताका पराक्रम आसा. तशी मारीच्या म्हणचे त्या वानराक मरीचेर आशिल्ले संतान ते तांकां पुरे आपयता. सुशेणाक प्रमुख जावन करून वचून तुमी 2 लक्ष वानर आसाची मारीचे वानर तुमी वचून ते जनकनंदिनी सीतेक सोदुका. तुमकां सौराष्ट्र मेळटा, बाहलिक मेळटा, भीम मेळटा, देश हें पुरे. थंय नंतर ताजे नंतर कुक्षी देश. थंय कुक्षी देशांत बरी केतकी फुलाचे वन, केदगी वन म्हणटाचे. थंय सीते म्हूण पळया म्हूण म्हणटा.
थंय तंप उदकाचे न्हंय आसाची ताजे दंडेर पुरय तपस्वींगेलो आश्रम आसा. मागीर एक मरुभुमी मेळटा तुमकां त्या कडेन वता वता. थंय बंडे पर्वत समूहांनी मेळटा त्या मरुभुमींत. थंय जेवो सीतादेवी आसवे म्हूण पळया. तथा पश्चिममासाद्य समुद्रम द्रष्टुमर्हता. मागीर पश्चिम दिका आनीक मुखार वतना तुमकां समुद्र मेळटा. समुद्रा थंय तशीची नारळां तोट केदगे मन पुरय आसता. थंय मस्त कप आसाची तांकांय घेवन तांकांय तांची जागो पुरय गोतस्तना थंय पुरय स्वदेशियाची. मागीर मुरची म्हूण म्हळेलें पट्टण आतां मौर्वी म्हणटाची. अवंती देश अंगलेपापुर लक्षितवन थंय पुरय सीतस्व्या म्हूण सोदयाची म्हणटा तो. सिंधू नदी लागीं सोमगिरी म्हळेलें एक पर्वत आसा. थंय सीतेस्व्या म्हूण पळयाची म्हूण म्हणटा. सोमगिरीचे नंतर पारियात्र पर्वत. पारियात्र पर्वताकय भांगरा शिखर 100 योजन विशाल आसा. थंय पक्कनी रावणान तिका दवरनासच्या पुरो थंय वचून पळया. ते पारियात्र पर्वतारी 14 कोटी गंधर्व आसाची. तांणी श्रेश्ठ आसाची जाल्यार तुम्ही कितले पराक्रमी जेवे ते गंधर्वाल्या युद्धाक पंचदिकेक लढाईक कसलेक वचूं नकाचे. आनी थंय तुम्ही खंयचेची तांगेले आहार ते थंयची फल पुष्पय पळय तांगेले तशें त्या पर्या पळोवपाचें. इत्याक म्हळ्यार तांणी तांगेले आहार नव्हते रक्षण करता रस्ताची. तुम्ही थंय पट्ट खायना नातला व्हडणे सीतादेवी सोदिल्या पुरो. पारियात्र पर्वता लागीं एक वज्र म्हळेलें नांवाचें पर्वत आसा. ल्हव जावन आसा तें पर्वत. तेवूय तशी 100 योजन विस्तार आसा. थंय सीतेक थंय आसूचे गुहेन तूं पुरय सोदुका. मागीर चक्रवान म्हळेलें एक पर्वत मेळटा. विश्वकर्मान थंयची सुदर्शन चक्र निर्माण केलेलें म्हणटाची. तशें जावन ताका चक्रवान म्हूण नांव आयलें. थंय परमात्मान पंचजन आनी हयग्रीव म्हळेलें दानवांक संहार करून पांचजन्य शंख आनी सुदर्शन चक्र थंय दुखून काडलेलें. चक्रवान पर्वत थंय एक पंत सीते सोदिया पुराय गुहेंतू शिखरांतू सकडी. तद नंतर वराह पर्वत ते सान पर्वत 64 योजन विस्तार आसा. थंय प्राग्ज्योतिष म्हूण म्हळेलें एक नगर. तातूंत नरकासूर म्हळेलें दानव वास करून आसा. थंय तुमी सीतेक पुरय सोदिया. ताजे नंतर मेघमान पर्वत मेळटा. त्या पर्वता वयरी सर्व देवते थंय आसाच्या. थंय तांणी पुरय त्या पर्वतार मेघवान पर्वतारीची इंद्राक देवते रायो म्हूण सांगून अभिषेक जालेलो. थंय आतां इंद्र तें मेघवान पर्वत ताणें परिपालन करचें. थंय दुखून मुखार वतना 1-2 न्हय 60,000 भांगरा पर्वत मेळटा. त्या पुरय सुर्यान जगजगेल्या वरी जगजगेतरस तांतूंत रूखय फूलय फलय पुरे भांगराची. त्या पर्वता मध्येंतू ते 60,000 पर्वता मध्येंतू व्हड एक पर्वत आसा ताका मेरू पर्वत म्हणटाची. तशी मेरू पर्वताक सुर्यान एक पंत वर दिला. कसलें म्हळ्यार तुगेले आश्रयांत कोण सकड आसता की एक सकाळी एक रात्री भितर तांकां हांव भांगराचे मणके कांतीयुक्त करता. कोणेय आसूं ते देवते आसूची गंधर्व आसूची दानव आसूची मनुश्य आसूची कोणेय आसूची तुगेलांग एक रात्री वास केल्या पुरो तांगेल आंग भांगरा वर्णावरी जगजगेता म्हूण सांगू. मागीर त्या भांगराचे त्या पर्वता वयरी मेरू पर्वता वयरी विश्वे देवते वसू मरुद्गण हे पुरे देवते तांणी सूर्यदेवाले आराधना करताची. म्हळ्यार संध्यावंदन तांणी करताची. मागीर सांजे म्हणटना तांणी सायं संध्या वंदन करतरी सूर्य कोणाकय दिसना. त्या वेळार सूर्य अस्ताचला चमकलो म्हणटाचे. मेरू पर्वता देखून अस्ताचला पर्वत 10,000 योजन दूर आसा. जाल्यार सूर्यदेव अर्ध मुहूर्त म्हळ्यार मुक्काल गंटे 1 मुहूर्त म्हळ्यार अर्ध मुहूर्त म्हळ्यार सादारण 23 निमिष येतात. हे भितरी तो मेरू पर्वत देखून 10,000 योजन दूर आसूचे अस्ताचला वचून पावता सूर्य. त्या अस्ताचला शिखरा वयर विश्वकर्मान एक व्हड भवन बांदला. ते भारी चंद आसा कांतीयुक्त आसा.
अनेक मेट्ल न्यस्तका आनी त्या कोणाल भवन म्हण म्हळ्यार वरुणाले जलाधिपती पळय वरुण तागेले निवास ती मेरू पर्वत न्यस्ता जल पर्वता मध्यें तूं व्हडलें ताल रूख आसा तें भारी व्हड आसा थंय तुमी पळय सोदुका म्हूण म्हणटार आसा सीतेक मागीर अस्ताचल थंय वचूं येता अस्ताचला नंतर तुमकां वचचें जायना खंय थंयच्यान मुखार कसो आसा म्हूण म्हाकाय कोतना इता म्हळ्यार मागीर थंय सुर्याल उजवाडूय ना काळोखूच म्हणटना आतां खंयचे देश आसा थंय कसलो आसा म्हूण म्हळ्यार लाजीक म्हाका वगत ना अग्नी पर्वत आहले थंय वचून सीता देवीन आनी रावण सुचे जाग सोदून एक म्हयनो भितर हांगा घेवन म्हाका सांग म्हयनो जाल्या नंतर खंय तुमी राबूं नज म्हयन्या नंतर म्हयन्या नंतर बाई कोणय सोदिना अशी बागी बरलीची म्हूण जाल्यार तांकां मागीर देशा येवचें ना मरणदंडन तांकां तशी तुमकां नेत्रत्वाक म्हगेले मामांक हांव पेटयता सुशेणाक तागेले अधीन आसून ताणें सांगिल्लें तशी तुमी आदेश पालन करता मात्र तशें पश्चिम दिक्काक तुमी वचचें सीते सोदूच्याक म्हूण सांगून तो म्हणटा ताजे नंतर उत्तर दिक्काक शतबली इत्यादी वानरांक पेटयता तो सांगता आसा तुगेले इतले पराक्रमी 1,00,000 वनवासी असूचे वानरांक तुगे लोट पेटयता ताजे नंतर यमदुर्माल पुत्र मंत्री जेवण आसा पळय तशी तांगे लोट उत्तर दिक्का बस त्या दिक्कान तूं हिमालय पर्वत आसा भारी चंद आसा त्या हिमालय पर्वता खंय जो सीते आसा म्हूण तुमी सोदुका आनी सीतान्वेषण आमगेलें मुख्य काम म्हूण तुमकां गोत्त सुका इत्याक म्हूण म्हळ्यार रामचंद्रान म्हाका म्हगेल प्रितीचें काम करून दिलां म्हणटना ताका हांव तागेलें प्रितीचें काम केलें मान प्रत्युपकार केल्ल्या वरी जाता तशें तुमी पुरे म्हगेल प्रितीचे तुमी पुरे म्हगेल हितैशी तशें म्हगेल प्रितीचो राय कोण रामू ताका तुमी तागेले कामाक आमी ताका उपकार करूं का ना तें कोरका जाल्यार तुमी हांव सांगिल्लें तशी काम कोरका तुमकां मस्त थंय देश मेळटा मिलेंच पुलिंद शूरसेन प्रस्थल भरत कुरु मद्रक कांबोज यवन शक बाहलिक ऋषिक पौरव नंकण मागीर निहार दरद इत्यादी राज्य आमकां मेळटा चीना मेळटा पळय तेदनाय सांगला चीना परमचीना अशें पळय मेळटा म्हूण म्हणटा तशी लोध्रक थंय लोध्रकाचे पद्मकाचे देवदारूचे मस्त रूख आसा रान आसा थंय तुमी सोदियाची म्हूण म्हणटा ताजे नंतर देवतिनी गंधर्व वास करतले सोमाश्रम थंय दुखून मस्त शिखर आसूचे काल म्हळेल पर्वत थंय वचचें काल पर्वतांतू आनी सोमाश्रम पर्वतांतूय सीतेस्व म्हूण तुमी सोदुका काल नामक पर्वतांत बरी भांगरा गणी आसूचे म्हूण म्हणटाची थंय दुखून सुदर्शन पर्वताक वचुका थंय रावण आनी सीते मेळटा म्हूण पळोवका कैलास पर्वत मेळटा तुमकां थंय पळोवका मागीर थंय दुखून मुखारी तें एक कैलास पर्वतारीची कुबेरालय घर आसा विश्वकर्मान रचन केलेलें थंय गुह्यक आनी यक्ष तांणी तांगेले स्वामी म्हळ्यार यजमान वडेय म्हणटात तो कुबेर तो तांकां बरें पळयत आसा थंय वचून तेंचे प्रती गुहेंत सीतेस्वे रावणस्वे म्हूण सांगून सोदुका थंय दुखून क्रमच पर्वत थंय वचून थंय व्हड गुहे त्या गुहेंत चर जावन प्रवेश करे थंय वच्चा भारी कश्ट मस्त कठीण म्हूण सांगून म्हणटाची सुर्याल मणकेची तेजो पुंज जावन आसूचे महर्षो थंय राबून आसाच थंय क्रमच पर्वत विंगड विंगड गुहे पर्वत थंय पुरे सीता देवी तुमी पळोवका क्रमचगिरी नंतर मैनाक पर्वत मेळटा थंय मैनाक पर्वतार एक मयदानवान बांदिल्लें एक विशाल भवन आसा थंय तुमी सोदुका सीतेक अशी कुबेराले निवासाक वचुका
नाका पर्वता वचुका अशें परी तो सांगता. मागिरी थंय एक न्हंय मेळटा तुमकां शैलोदा म्हणलेली. ती न्हंय ताजे हेकडे तेकडे तें एक विशेश कसलें म्हळ्यार त्या न्हंयचे हेकडे तेकडे वासे हिंड आसता. ते वासे हिंडे बागसून आयले कुडले एक ह्याच तिराचो न्हंयत बागसता त्या तिराचे न्हंयत बागसता जोर वार येतना एका एक गुटलेन घेता खंय ते तशी 1 2 3 न्हंय 4 5 वासो गुटलान घेतना थंय एक न्हंयची 2 दंडेरी सांको प्राकृतीक सांको बांदिल्या बरी जाता. कितली की जनान ताजी दांडे वयच्यान तेकडे सायड वचून येवचें आसा. त्या सायडाक आतां हनुमंताक हे न्हंयचे त्या सायडाक थंय मस्त पुण्यपुरुश वास करून आसाची म्हूण म्हणटा. तशी तेकडे उत्तर दिक्काचें विवरण तो दिता. तितले कडेनय तुमी सीता देवीक पळोवन येवका. ते उत्तर दिक्कान मुखार वता उत्तर समुद्र सोमगिरी थंय सोमगिरीन इंद्रलोक ब्रह्मलोकाक वच्चा जेवचे साधकान थंय राबचे पळोवचें खंय जाता तांकां ते जाल्यार थंय सुर्याल प्रकाश ना. जाल्यार त्या पर्वत भांगराचो देखून सुर्याल प्रकाश प्रतिफलन जाता पळय तशें जावन त्या प्रदेशांत भारी तेजस आसा म्हूण म्हणटा. थंय एकादश रुद्र राबताची चतुर्मुख ब्रह्म राबताची हे पळय तो सांगता. तशें जावन तुमकां वानर न्हू तुमी कितले कडेन वचचें जाता तितलें साध्य जाता. जाल्यार तुमकां खंयचेय प्रदेशाक वचचें साध्य जाता जाल्यार सुर्याल उजवाड ना तितले कडेन तुमकां वचचें जायना. तशें जावन थंय मान सूर्यप्रकाश आसा सोमगिरीला थंय मागीर थंय दुखून कसो आसा म्हूण म्हळ्यार म्हाकाय गोतना. तशी येदोळ थंय खंयचे प्रदेश तुमकां सांगला 4 दिक्काचे थंय वचून सीता देवी सोदुयाची. हांव पक्कन केलो प्रदेश सांग न्ही म्हूण सोडून येवची न्ही तेवूय सोदून येवका तुमी म्हूण म्हणटा. आनी तांकां सांगता तुमी पुरे अग्नी म्हणके तेजस्वी वायू म्हणके वेग सुचे नवे सीता देवीक सोदून तिका श्रीरामाक ती खंय आसा म्हूण सांगली म्हूण जाल्यार तागेले संतोशानाची आमी संतोशार आसूं येता. तशें जावन सीता देवी सोदिना नशी कोणेय येवचें ना. 1 म्हयनो भितर सीता देवीक सोदून येयली म्हूण जाल्यार त्या कपी थंडाक हांव चाय जल्ले उडगिरे दिता म्हूण सांगून सुग्रीव सांगतारस. अशें 4 दिकांनी सुग्रीवान सैन्य पेटचक्षम केला तयार केला. मागीर सुग्रीव हनुमंता उपास ते दक्षिण दिक्काचे नेतृत्व दिल्ला पळताणे हनुमंतू जांबव तांकां पळय तांकां तांतू हनुमंताक विशेष जबाबदारी दिता. हनुमंताकय तशीची पळय विशेष जावन हनुमंताक केला उतर सांगता सुग्रीवात उपास दक्षिण दिका भायर सरलें म्हणटा खंय ताका म्हळ्यार हनुमंताल निमती एक कार्य जावका विंगड जनाच्यान करूं जायना म्हूण म्हळें ताका गोतस. तशी तो ते पराक्रमी जावन आशिल्लो वायुपुत्र हनुमंताक सांगता खंय कसलें म्हूण म्हळ्यार पळय भुंयंत अंतरिक्षांत देवता लोकांत खंय तुका वच्चाक अडेतडे ना भूमौ न अंतरिक्षे वा ना आंबरे न अमरालये वा नापसुवागती संगम ते पश्यामी हरिपुंगव तुकाय ते काम दिता म्हूण म्हळ्यार तूं हें भुंय न्हंय अंतरिक्ष स्वर्ग थंय तूं वता तुका खंय वचचें जायना म्हूण ना. तशी आनी मात्र न्ही सा सुराः सह गंधर्वाः स नाग नरदेवताः विदिताः सर्वलोकास्ते स सागर धराधराः समुद्रांतू पर्वतांतू नेलांतू खंय खंय सकಡೆ देवते असुर गंधर्व नाग खंय सकಡೆ मनुष्य आसा खंयचे लोकांक कोण आसा हें पुरे तुका गोत आशिल्लें कोणाकय गोतना. मात्र न्ही तूं तुगेलो आनु महातेजस्वी मारुत न्हू तो वायुदेव म्हणटना तागेल्या इतलेची वेगारी तुका एकडे तेकडे वचचें जाता. तेजसान तुय तशीची वायुदेवाक समान कोणेय नांची म्हणटना तुका समान हें जगत्यार कोणेय नांची. सीते खंडीत तूं सोदून काडता म्हूण म्हाका गोतस कितले प्रयत्न कोरका तितले प्रयत्न तूं करी. हनुमंता तुका बल आस बुद्धी आस पराक्रम आस देश कालाक समजावन कशी व्यवहार कोरका म्हूण गोतस. आनी एक कार्य दिलें त्या कार्याक एक चंद रूप रेश घालून तूं करता. ताजे खातीर तुका परिपूर्ण जावन तुका सामर्थ्य कशें हें कार्य करचें तशें तुका हांव चड सांगता म्हणून राम हें पुरे पळयता सुग्रीवान ताका हनुमंताक चड प्रेशर म्हळ्यार चड एक प्रॉमिनन्स हनुमंताक दिवचें तेवूय पळयता. सुग्रीवाक खंडीत विश्वास आसा हनुमंत
ते कार्य करता म्हणून म्हळेले विश्वास सुग्रीवास म्हणून रामाकय कळता म्हणटना राम लेखता कितले की कार्यांत आमगेल वटू एक संधान करच्या कय ताणें सख्य करच्या कय ताणें हनुमंताका पेटयलेले म्हणटना सितान्वेषण कार्याकय वोची आकाच बाई सरयला म्हण म्हणल्यार खंडित यो चमकलेलं काम करून येता म्हण म्हळेले सुग्रीवा गोत्तस म्हण सांगून ताका संतृप्ती जली की रामाक हनुमंतू वत्ता म्हणली नंतर मिगेल काम पूर्ण जाल्ल्या वरीची म्हण सांगून हनुमंत आपयत कय रामू आनी सांगता कय पळय हें एक मिगेल मुद्रिका मुद्दी कळवा हें सीतेक हें पळयलें कुडलें रामान दिलेलें म्हण म्हळ्यार विश्वास येता हें तिका दी तिका पळयलें कुडलें आनी सांगता हें उंगूर पळयतनाची हें अंगुठी म्हळ्यार मुद्रिका पळयतनाची ते तंत सुचे चिन्ह पळयतनाची तिका कळता हें मिगेलेची म्हूण सांगून तशें न्हू हनुमंता तूं प्रयत्न करता तूं पराक्रमी वय तुज्यान तें काम साध्य आसा म्हूण सुग्रीवान कशी तुका गुर्तिसला की तशें न्हू म्हाका येता तुगेल वैरी पुर्ती विश्वास आसा हें मुद्रीक तूं धरून घे आनी तीन मेळ्ळ्यार ती दाखय ती म्हाका गुर्तिसिता हांव पेटयल तुका म्हूण सांगून कळटा म्हणटना हनुमंत तें उंगर घेता कय माथ्यार दवरून घेता कय पांय पोवून आनी रामाले चरणार पडता थंय दुखून वता तो ते हनुमंत कशी दिसता रस म्हळ्यार व्हड कपी सैन्य ताजे मद्दीन तूं येतो वोर जावन माड्डून वता रस त्या वेळार रामू हनुमंता वापस सांगता हे अतिबलिश्ट वानर तूं बलम आश्रित तवाहम हरिभर विक्रमैः अनल्पैः पवनसुत यथाभिगम्यते सा जनकसुता हनुमंस्तथा कुरुष्व कपिश्रेष्ठालां तूं अतिश्रेष्ठ जावन आशिल्लो असंख्य पराक्रमारी आशिल्लो महापराक्रमी म्हूण सांगून प्रसिद्ध जालोलो हे पवन सुत हनुमंता जनक राजकुमारी जावन आशिल्ले सीतादेवीन म्हाका वग्गी मेळका तिका तूं अन्वेषण करूं का जाल्यार तितले वग्गी तूं हांगा दुखून वच आनी सीतादेवीक सोदून घेवन यो म्हूण सांगून रामचंद्रूय हनुमंताक सांगतरस सर्व वानर सुग्रीवान कशें वचुका कसं कसलें आस वाटेरी सकड सांगला पळय म्हणटना विनत ताका सांगेल तागेल सैनी घेवन तो पूर्व दिक्काक वता पश्चिमाक सुशेणू तागेल सैनी घेवन वता दक्षिणाक तार अंगद वायुपुत्र हनुमंतू सर्वय ओटू दक्षिणाक वताची तशीची मागिरी उत्तर दिक्काक शतबली वानरू तागेल सैनी घेवन सैनी म्हळ्यार वानर सम्मुख घेवन वता अशी तांणी विंगड दिक्का चमकल नंतर रायाक सुग्रीवाक एक पंथ यम जालें ताका एक उसरयलें बरें जालें संतोश जालें ताका आनी सीतान्वेषण जायना अशी हें वानर कोणय येनाची म्हूण सांगून ताका धैर्य जालें आनी त्या पुरे पेटयला कोणाक कपी सैन्य कितली की व्हड आसा सांगला न्हय रामाक दाखोवचे खातीर सुग्रीवान हाडलेलें कपी सैन्य त्या तितली व्हड सैन्य ताणें कांय पेटयनी जाल्यार एक असंख्य वानर चमकल्यांची भारी संतोष कसले म्हण आम्ही सीतादेवी सोदून हाडची खंडितची म्हूण म्हणलेले एक संतोशारी पुरे वानर उड्डून नंचून वतरसाची प्रति एक वानर म्हळ्यार तांणी बलान दर्पित जावन आसत न्हय येवन सांगतरसाची सुग्रीवा लागी सुग्रीवा तूं कसले उचको करूं नाका युद्ध जाल्यार युद्ध करून येवचें सीतादेवी घेवन येवचें रावण बिनी आमकां मेळ्ळो म्हणजे तूं उचको करूं नाका हांव एकलो पुरो रावणा मारचें एक वानर सांगला रे आनी एक वानरय सांगता ताणें कसं न्ही हांव आसा तूं कसले हुस्को करूं नाका रावणा मारचें जाल्यार मारून सीते घेवन येता कशी पुणी सीते हाण दिता आनी एकलो म्हणटा खंय तूं कसले हुस्को करूं नाका सुग्रीवा वैदेही पाताळांत असो आकाशांत असो स्वर्गांत असो खंय असो आवची सोदून घेवन येता आनी एकलो म्हळ्यार की सगळें रान नाश करता पुराय रूख पडयता खंय सीतादेवी खंय मेळ्ळी म्हणजे कडेर म्हणटा सगळी पृथ्वी उबारनो हांगा घेवन येता त्या पृथ्वीन तूं किशकीन दयस जाल्यार तांगेले एक दर्प दाखोवता न्ही गंमत म्हळ्यार तितले बलिश्ट वानर तें पुरे तांणी तांगेले एक पराक्रम सांगचें तशें तांणी सांगताची कितली की विशाल योजन थंय आमी उड्डून वताची संशय करूं तूं पाताळांत जावो समुद्रांत जावो पर्वतांत जावो रानांत जावो खंय उत्तम लोकांत जावो खंय जाल्यार सीतेस जाल्यार आमी
घेवन येतात सीताक तूं म्हूण प्रती एक वानर सुग्रीवाक तशी सांगतरस त्या वेळार रामा एक आश्चर्य जाता सगळी भूमंडलाचे परिचय तूं तांकां दिली न्हू तुगेले वानरां तुका कशी कळ्ळी हें म्हूण त्या वेळार सुग्रीव रामाले कसं सांगता म्हूण म्हळ्यार मी पायची दिसा पळवे आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.